कोणास ठाऊक घरातलं सगळं राशन कुठे जातंय. नक्की आपल्या माहेरी घेऊन देत असणार. आपण जेवायला काय मागितलं की म्हणते राशन संपलं आहे. मग रोजचं तेच डाळ भात भाकरी. चला आता माझ्यासाठी चहासोबत भजी तळून घेऊन ये. नाहीतर आणि खबरदार जर राशन संपल्याचं सांगितलं तर, कारण माझा मुलगा सगळं आणून ठेवतो. कोमल आपल्या सासूचे बोलणे ऐकत होती. तिला काही समजत नव्हतं की सासूबाईंना हे सगळं कसं समजावून सांगावं. कोमलने स्वयंपाकघरात जाऊन पटकन भजीसाठी कांदे चिरले, पण जेव्हा तिने कढई ठेवून तेलाचा डबा उघडला तेव्हा पाहिलं तर डबा पूर्ण रिकामा होता. तिला काही कळेना, कारण 3 दिवसापूर्वीच तिने तो तेलाने भरला होता आणि कालपर्यंत तरी त्यात तेल होतं. आता तिच्या मनात भीती निर्माण झाली होती की ती सासूबाईंना कसं सांगणार की डब्यात काहीच तेल उरलेलं नाही. पण असं काय घडलं होतं की त्यामुळे कोमलची सासू तिला अशा तिरस्काराने टोमणे देत होती. घरातलं राशन नक्की जातंय कुठं? कोमलला स्वतःलाही हे कधीच समजलं नाही. तिने अनेकदा आपल्या नवऱ्याशी राजेशशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यानेही सरळ उत्तर दिलं, असं कसं शक्य आहे? नवरा काही ऐकून घ्यायला तयार नाही म्हटल्यावर कोमलला सासूबाईच्या अशा तिरकस वागण्याचा राग येऊ लागला. कोमलचं लग्न राजेशसोबत 3 वर्षापूर्वी झालं होतं. तिच्या सासरी नवऱ्याशिवाय तिची एक नणंदही होती. कोमलच्या सासूबाई एक विधवा महिला होत्या. काही दिवसापूर्वी एका इमारतीवरून पडून त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. त्या दिवसानंतर घरातली सर्व जबाबदारी कोमलच्या सासूबाई आणि मुलांवर पडली होती आणि कदाचित त्याच परिस्थितीमुळे कोमलच्या वाट्याला दोष, शंका आणि तिरस्कार आला होता. कोमलची सासूबाई एक अत्यंत धारदार आणि तिखट भाषेत बोलणारी महिला होती. त्यांना काही बोलायचं असेल तर त्या थेट आणि बोचऱ्या शब्दातच बोलायच्या. त्या कोमलला नेहमीच म्हणायच्या, घरात नीट राहायला शिक. फार जास्त तोंड चालवशील तर माझ्या मुलीवर काय परिणाम होईल, त्याचा तू कधी विचार केला आहेस का? त्या कोमलच्या राहणीमानावर सतत टीका करायच्या. सकाळपासून एवढी सासृंगार करून बसतेस, पण घरात काम करायला तुझ्या माहेरून कोणी नोकर पाठवणार आहेत का? राजेशला मात्र कोमलचं सजून राहणं आवडायचं, पण त्याची बहीण साक्षीला मात्र कोमलची सुंदरता खुपायची. म्हणूनच ती नेहमी आईजवळ वहिनीविषयी तक्रार करायची. वहिनी तर सकाळी उठल्याच मेकअपने करून बसलेली असते. साक्षी कोणताही प्रसंग चुकवत नव्हती जिथे ती कोमलविषयी काहीतरी वाईट बोलू शकेल. याच सर्व गोष्टीमुळे कोमल खूपच त्रस्त झाली होती. दिवसभर तिला कधी हुंड्याबद्दल तर कधी तिच्या आईवडिलांबद्दल तिरस्काराने टोमणे ऐकावे लागत. घरात काहीही चुकलं, काही बिघडलं की सासूबाई लगेच तोंडावर म्हणायच्या, काय शिकवलं हिच्या आईबापांनी? कोणतेच काम हिला नीट करता येत नाही. ही सतत नुकसानच करत असते. कोणत्या अशुभ वेळेला हिला या घरातून सून म्हणून आणली आहे, देव जाणे. या प्रत्येक वाक्याने कोमलचं मन अधिकाधिक तुटत जात होतं. तिला समजत नव्हतं की ती काय चुकीचं करत होती आणि का तिच्या भोवती इतकं विष भरलेलं वातावरण तयार झालं होतं. कोमल बिचारी आपल्या सासूबाईंना खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होती. ती स्वयंपाक, स्वच्छता, सर्व कामे अगदी वेळेवर आणि मनापासून करत होती, पण तरीही तिच्या सासूबाईंची ती कधीच आवडती झाली नाही. ह्याचे कारण म्हणजे साक्षी नेहमी आपल्या आईच्या कानात कोमलविरुद्ध काही ना काही भरत असायची. त्यामुळे सासू कोमलकडे नेहमी संशयाने बघायची आणि सतत तिच्यावर तोंड सुखी द्यायची. म्हणजे साक्षीचं लग्न ठरलं तेव्हा सगळ्यात जास्त खुश कोमलच झाली, कारण तिने अनेकदा पाहिलं होतं की साक्षी कशी सासूबाईच्या कानात आपल्याविषयी वाईट गोष्ट भरते आणि त्या कानभरणीमुळे घरात नको तितकं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. कोमलने ही गोष्ट अनेक वेळा राजेशला सांगितली होती, पण राजेश मात्र तिचं म्हणणं कधी गंभीरपणे घेत नव्हता. उलट म्हणायचा, काय माहीत ग, तुझे कान इतके का उघडे असतात? तुला कधी हे दिसत नाही का जेव्हा साक्षी तुझी स्तुती करते? ही गोष्ट खरीच होती, कारण साक्षी राजेशसमोर नेहमीच कोमलच्या स्वयंपाकाचं कौतुक करायची. ती म्हणायची, वहिनी तुम्ही हे किती मस्त आणि चविष्ट बनवलं आहे. मला पण शिकवा ना. जेव्हा मी सासरी जाईन ना तेव्हा हेच बनवून सर्वांना खुश करून टाकेन. आणि मी तर स्पष्टपणे सर्वांना सांगेन की हे मला माझ्या वहिनीने शिकवलं आहे. या सगळ्यामुळे कोमल गोंधळात पडायची. तिला वाटायचं की समोर एक चेहरा आणि मागे दुसरं वागणं, पण साक्षी खरंच कशी वागते हे कोणाला कधी समजेल का? आणि खरं काय आहे कोण समजून घेईल का? पण कोमल साक्षीचं हे दुहेरी व्यक्तिमत्व नीट ओळखून होती. ती साक्षीच्या बोलण्यावर फक्त एक सौम्य हास्य करून गप्प बसायची. तिला माहीत होतं की साक्षी फक्त राजेशसमोर गोड गोड बोलून आपलं चांगलं रूप दाखवते,
पण प्रत्यक्षात तिच्या मनात द्वेषच भरलेला आहे. त्याचमुळे राजेशला कधी हे समजलं नाही की साक्षी खरं म्हणजे फक्त त्याच्यासमोरच अभिनय करते. एकदा साक्षीच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये सर्वांना पारंपरिक पोशाख घालून जावं लागणार होतं. म्हणून साक्षीने कोमलकडे तिची एक साडी मागितली होती. कोमल खूप वेळा कपाटामध्ये ती साडी शोधत राहिली, पण तिला ती साडी कुठेच सापडत नव्हती आणि साक्षीला मात्र तीच साडी हवी होती. शेवटी कोमल म्हणाली, ताई, ती साडी काही सापडत नाही. तुम्ही दुसरी कोणती तरी साडी आवडते का ते बघा ना. पण कोमलचं असं बोललं ऐकून कोमलच्या सासूबाई चिडल्या आणि रागातच म्हणाल्या, तुला माझ्या मुलीला साडी द्यायची नाही म्हणून कारणं सांगतेस? सरळ देणार नाही असं सांग ना. म्हणून तूच कुठेतरी लपवून ठेवली असशील. ते एका वाक्यानं कोमलचं मन खोलवर दुखावलं. तिला हे समजत नव्हतं की ती जे मनापासून करत आहे ते एवढं अपमानास्पद का ठरतंय. तिने कुठे काय चुकीचं केलं होतं? मला माहिती आहे, वहिनी ती साडी मला का देत नाहीत. कारण वहिनीला वाटतं असेल की साडी नेसल्यावर मी तिच्याहून सुंदर दिसेन. साक्षीने आपल्या आईसमोर स्पष्ट शब्दात असाच काहीसा संशय व्यक्त केला. पण खरी गोष्ट वेगळीच होती. ती साडी खरंच कोमलला भेटत नव्हती. ती साडी तिच्या आईने खास तिच्यासाठी खरेदी केली होती आणि ती 7,500 रुपयाची साडी, महागडी साडी होती. एवढ्या किमतीची आणि भावनिकदृष्ट्याही महत्त्वाची साडी अचानक न सापडणं कोमलसाठी खूपच अस्वस्थ करणारी गोष्ट होती. तिच्या कपाटात प्रत्येक खाचा, प्रत्येक कप्पा शोधला, पण साडी कुठेच नव्हती. शेवटी साक्षीने कोमलच्या दुसऱ्या साड्यांमधून एक साडी निवडली आणि ती नेसून कॉलेजला निघून गेली. त्या रात्री कोमलने जेव्हा ही गोष्ट राजेशला सांगितली, तेव्हा त्याचं उत्तर होतं, अरे कदाचित तू ड्रायक्लिनिंगसाठी दिली असशील आणि आता तुला आठवत नसेल. पण कोमलला स्पष्ट आठवत होतं. तिने ती साडी कधीच ड्रायक्लिनिंगला दिली नव्हती. ती साडी तिने नीट फोल्ड करून आपल्या कपाटात ठेवली होती. मग ती गेली कुठे? हा प्रश्न आता कोमलच्या मनात खोलवर घर करू लागला होता. फक्त साडीच नव्हे तर तिच्या घरात नक्की काय हरवत होतं आणि कोणाच्या हेतुपुरस्सर कोमल आपल्या हरवलेल्या साडीकडे खूपच व्यथित होती. ती साडी केवळ महागडीच नव्हती, तर तिच्या आईने खास प्रेमाने दिली होती. म्हणूनच कोमलने ही गोष्ट आईलाही सांगितली नाही. ती साडी हरवली हे तिच्या मनाला खोलवर लागलेलं होतं. कोमलच्या लग्नाच्या 1 वर्षानंतर साक्षीचंही लग्न ठरलं आणि तिचं लग्न राघवसोबत झालं. राघव हा अतिशय समजूतदार, सौम्य आणि सुसंस्कृत स्वभावाचा माणूस होता. लग्नानंतर काही दिवसांनी एकदा साक्षी राघवसह माहेरी येणार होती. त्याच दिवशी सकाळपासून कोमलच्या सासूबाईंचं वागणं काहीसं वेगळं होतं. त्यांनी स्वयंपाकघरात कोमलला बजावलं, आज साक्षी येणार आहे आणि जावईबापूही येणार आहेत. त्यांच्यासाठी छान छान पदार्थ बनवून ठेव. काही गरिबासारखं साधं जेवण करू नकोस. कोमलने हे सगळं विसरून मनापासून स्वयंपाकाला सुरुवात केली. प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने तिने पनीर, आलू टिक्की, गाजर हलवा, मसाले भात, फुलके आणि सूप असे विविध पदार्थ तयार केले. प्रत्येक डिशमध्ये तिचा प्रेमळ हातसुद्धा दिसत होता. संध्याकाळी साक्षी राघवसोबत घरी आली. दोघे घरात पाऊल टाकताच सासूबाईंचा चेहरा खुलला. कोमलनेही मनापासून स्वागत केलं. राघवने घरात आल्यानंतर कोमलच्या स्वयंपाकघराचं भरभरून कौतुक केलं आणि म्हटलं, वहिनी, खरंच आजचा स्वयंपाक इतका चविष्ट झाला आहे की हॉटेलमधल्या जेवणाला मागे टाकेल. हे ऐकून कोमलच्या चेहऱ्यावर थोडंसं समाधान उमटलं. पण ती अजूनही साक्षीच्या वागणुकीकडे सतर्क होती, कारण तिला साक्षीच्या बोलण्यामागची कृती कधीच सरळ वाटली नव्हती. सगळे मिळून एकत्र बसले होते आणि घरात हसत खिदळत गप्पांचा माहोल तयार झाला होता. कोमलने स्वयंपाकघरातून सर्व पदार्थ प्रेमाने डायनिंग टेबलवर आणून ठेवले. प्रत्येक डिश तिने मन घालून तयार केली होती. पण साक्षीने आपल्या सवयीप्रमाणे पुन्हा एकदा जेवल्यानंतर त्यामध्ये त्रुटी शोधायला सुरुवात केली. ती म्हणाली, वहिनी, पनीरची भाजी खूप छान बनवली आहे, पण जरा त्यात थोडंसं कमी तेल असतं ना तर अगदी माझ्या टेस्टप्रमाणे झाली असती. आता मी खाल्लं तर काय फॅटी होईल ना. तेवढ्यात तिने हलव्याकडे पाहून पुन्हा तिरकसपणे हसत म्हटलं, बघायलाच किती सुंदर आहे, पण खूपच साखर घातली. इतकं गोड खाऊन तुम्ही आम्हाला डायबेटिक बनवणार आहात का वहिनी? या तिच्या बोलण्यात एकीकडे थोडंसं कौतुक होतं, पण त्याचवेळी नेहमीसारखा उपरोट, टोमणे आणि त्रुटी काढण्याची वृत्ती स्पष्ट दिसत होती.
हे सगळं कोमलच्या लक्षात येत होतं आणि म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर नकळत निराशा उतरली होती. तिने मनापासून केलेल्या मेहनतीचं असं तिरस्काराने मूल्यांकन पाहून तिचं मन खचू लागलं. पण तेवढ्याच राघवने हस्तक्षेप करत साक्षीला थोडं थोपटला आणि हसत म्हणाला, अगं साक्षी, हे स्वागताचं जेवण आहे. असंच थोडं विशेष आणि थोडं हटके असतं. वहिनी काय उकडलेलं कंटाळवाणं जेवण बनवणार आहेत का? प्रेमाने बनवलेले जेवण असंच चवदार आणि समृद्ध असतं. राघवच्या बोलण्याने कोमलच्या चेहऱ्यावर एक छोटंसं समाधानाचं हास्य फुललं. कोणीतरी तिच्या भावनांना आणि मेहनतीला योग्य तो सन्मान दिला होता. माझं म्हणणं आहे का? मला तर हा स्वयंपाक खूपच आवडला. कुठेही तेल जास्त नाही आणि गोडही अगदी बरोबर आहे. साक्षी, तू काहीशी जास्त डाएट कॉन्शियस झाली आहेस. बघ वहिनीचा चेहरा कसा उतरला आहे. मी तर तेव्हाच समाधानी होईल जेव्हा तू मला आपल्या घरी असाच टेस्टी स्वयंपाक करून घालशील. कारण मला तर हेच आठवतंय. राघवने हसत हसत बोललं. राघव कोमलचं इतकं कौतुक करत होता हे पाहून साक्षीच्या अंगावर तर जणू सापच बळबळला. तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. ती राघवकडे तिरक्या नजरेने बघू लागली. तिच्या मनात असूया उसळली. कारण तिच्यावर ती रोज टीका करत होती. तिचंच कौतुक आता तिचा पती करत होता. आता साक्षी सासरी स्थायिक झाली होती. पण तिच्या अनुपस्थित कोमलची सासू तिला अजून त्रास देऊ लागली होती. साक्षी घरी असताना घरच्या राशनची यादी तीच तयार करायची आणि तीच बाजारात जाऊन सगळं सामान आणायची आणि पैसे राजेश देत असे. कोमलला त्यावेळी राशनमध्ये काही लक्ष घालण्याची संधीच नव्हती. पण आता साक्षी सासरी गेल्यानंतर सगळं कोमलवर आलं होतं. मात्र त्याचवेळी कोमलला जाणवायला लागलं की घरातल्या काही वस्तू आधीपेक्षा लवकर संपू लागल्या आहेत. विशेष तेल, साखर, मसाले, तांदूळ आणि कितीतरी तिच्यावर संशय घेणं थांबत नव्हतं. सासूबाई तिला वारंवार बोलायच्या, तुझ्यामुळेच राशन इतकं लवकर संपतंय. उगाच काही लपवून ठेवतेस आणि कुठे नेऊन देतेस काय? कोमलच्या मनात आता एक संशय उगम पाहू लागला होता आणि ती ठरवते की यावेळी ती सत्य उघड केल्याशिवाय राहणार नाही. कोमलच्या मनात नेहमी इच्छा असायची की ती घरचं राशन तिने स्वतःच्या पद्धतीने आणावं, व्यवस्थित नियोजन करून, जेणेकरून गरजेनुसार आणि योग्य प्रमाणात सगळं चालेल. पण साक्षी माहेरी असताना तिला ही संधी कधीच मिळाली नव्हती. साक्षीचं सगळं लिस्ट बनवायची, राजेशकडून पैसे घ्यायची आणि तीच बाजारात जाऊन सामान आणायची. पण आता साक्षी सासरी गेल्यावर कोमलने राजेशला शांतपणे सांगितलं, आता ताई तर इथे नाहीत, तुम्ही मला पैसे द्या, मी सगळं राशन आणत जाईन. हे ऐकताच सासूबाई टोचून बोलल्या, तुला बाहेर फिरायची घाई झाली आहे ना? राशन घेऊन येणं म्हणजे फक्त निमित्त आहे. कारण फिरणं आणि उगाच खर्च करायचा छंद. राजेश बाळा, तू ही जबाबदारी मला दे, मी सांभाळते सगळं. पण आई, आता तुझं वय झालं आहे, एवढं सगळं सामान घेऊन येणं तुला शक्य नाही. कोमलच हे नीट सांभाळेल आणि हो, जर तिने नीट नाही केलं तर मग बघू, ती जबाबदारी तुलाच देऊ. या निर्णयामुळे सासूबाईच्या मनात एक आढी बसली. आता त्यांना कोमलला अपयशी ठरवून दाखवायचं होतं, जेणेकरून राजेशला हे वाटावं की कोमल घर सांभाळायला अजूनही अपुरी आहे. कोमलने जेव्हापासून राशन आणायला जबाबदारी घेतली तेव्हापासून तिने एक विचित्र गोष्ट लक्षात घ्यायला सुरुवात आली. तिने जे डबे भरून ठेवले होते ते आधीपेक्षा लवकर रिकामे होऊ लागले. तेल, साखर, डाळी, मसाले काही तर महिन्याच्या सुरुवातीलाच संपून जात होते. ती स्वतःला विचारायची, मी सगळं नीट मोजून आणते, नीट वापर करते, मग असं काय होतंय? ही गोष्ट आता कोमलच्या मनात सतावत होती. घरात काहीतरी गडबड चालू आहे हे तिला नक्की जाणवत होतं. पण नेमकं काय हे उलगडणं बाकी होतं. कोमल तर महिन्याच्या गरजेनुसार व्यवस्थित योजना करूनच राशन घेऊन आली होती. पण पहिल्याच महिन्यात काही सामान आठवड्याच्या आतच संपलं आणि हे पाहून तिच्या सासूबाईंनी लगेच राजेशसमोर टीकेचा सूर चढवला. त्या म्हणाल्या, मी आधीच म्हटलं होतं ही नीट सांभाळू शकत नाही. उगाचच तिचं ऐकून तिला ही जबाबदारी दिलीस. अरे, ही घर नीट सांभाळत आहे ना, एवढंच पुरे. कोमल खूप दुखावली पण तिने हार मानली नाही. तिने संयमाने राजेशला सांगितलं, मला एक संधी अजून दे. यावेळी मी व्यवस्थित घर सगळं सांभाळेन आणि फक्त तेवढंच नाही तर तुझ्या हातात काही पैसेही बचत म्हणून परत देईन.
पुढच्या महिन्यात 1 तारखेला कोमलने नीट लिस्ट बनवली, राजेशकडून पैसे घेतले आणि ती स्वतः मार्केटमध्ये जाऊन एक एक वस्तू काटेकोरपणे खरेदी करू लागली. संध्याकाळपर्यंत ती सर्व सामान घेऊन घरी परतली. तिने सगळे डबे व्यवस्थित भरले, गोष्टी लावून ठेवल्या. पण आठवडा उलटत नाही तोच तिला जाणवायला लागलं की डबे लवकर रिकामे होऊ लागले आहेत. तर काहीतरी चुकतंय हे ती स्पष्टपणे ओळखू लागली होती. ती मनात म्हणाली, मी यावेळी काही फालतू खर्च केलाच नाही. मग हे असं काय होतंय? तिच्या सासूबाईंनी पुन्हा एकदा टोमणे मारायला सुरुवात केली. तुझ्या स्वयंपाकघरात काहीच उरत नाही. अरे मला एक कॉफी प्यायची इच्छा झाली तर तुझ्या किचनमध्ये माझ्यासाठी कॉफीच नाही. त्या पुढे म्हणाल्या, तू खोटं बोलत आहेस. खरं सांग, तू ती वस्तू आणलीच नाहीस. तू नक्कीच काही पैसे लपवून ठेवलेस. या अशा आरोपांनी कोमलचं मन खोलवर दुखावलं. तिने तर यावेळी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं होतं. पण आता परिस्थिती तिच्याच विरोधात जात होती आणि आता तिच्या मनात नवी द्विधा तयार झाली होती. खरंच काही हरवतंय की कोणी मुद्दाम करतंय? कोमलने ठरवलं, यावेळी ती शांत बसणार नाही. ती सगळं लक्षपूर्वक निरीक्षण करेल आणि या गोंधळामागचं कारण शोधून काढल्याशिवाय माघार घेणार नाही. तू तर राशन कमी आणतेस, म्हणूनच तुझं राशन महिन्याच्या कधीच संपतं. सासूबाईंनी तिरस्काराने टोमणे मारायला कोमलने शांतपणे उत्तर दिलं, सासूबाई, कॉफी तर मी नक्की आणली होती, पण डबा किचनमध्ये कुठेच दिसत नाही. कळत नाही तो कुठे गेला. आणि सासूबाई, एक गोष्ट लक्षात घेतली आहे की मी पूर्ण महिन्याच्या गरजेनुसार राशन आणते, तरीही डबे खूप लवकर रिकामे होतात. हे ऐकताच सासूबाई संतापल्या. त्या डोळे वटारल्या आणि म्हणाल्या, म्हणजे काय? आम्ही चोर आहोत काय? तुला लाज नाही वाटत? आपल्या सासूवर आरोप करतेस. अरे घरात बाहेरची तर तू आहेस. मी माझ्याच घरात चोरी करणार का? सासूबाईचा इतका राग पाहून कोमल दचकली. तिने घाबरत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. नाही सासूबाई, माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. मी फक्त हे म्हणत होते की मी तर व्यवस्थित राशन आणते, पण महिन्याच्या आधीच राशन कसं संपतो? सासूबाई थेट तिच्यावर तुटून पडल्या. घुमून बोलू नकोस. मला छान समजतंय तू काय बोलत होतीस. जर मी हे राजेशला सांगितलं ना तर तो तुला घराबाहेर धक्के मारून काढन. फार मोठी आलीस राशन आणणारी. कोमल निशब्द झाली. ती स्तब्ध होऊन आपल्या सासूकडे बघत राहिली. ती फक्त स्वाभिमानाने आणि घरासाठी काहीतरी चांगलं करायचं म्हणून करत होती, पण तिचं एकही पाऊल कोणालाच मान्य नव्हतं. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. अपमानाचं दुःख, अन्यायाचं ओझं आणि अजूनही काहीतरी गोड असण्याची तीव्र भावना. तिने मनात ठरवलं, यावेळी ती सत्य शोधल्याशिवाय थांबणार नाही. सासू जिवंत असताना मालकीण बनायची हौस आली हिला. कोमलच्या सासूबाई रोज नवे टोमणे मारायच्या आणि तिच्या प्रत्येक कृतीत त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करायच्या. महिन्याचे 15 दिवस उमटले होते आणि आता कोमलला किचनच्या राशनची चिंता संतावू लागली होती. तिने यावेळी नीट प्लॅन करून राशन आणलं होतं, पण तरीही अनेक गोष्टी वेळेच्या आधी संपत होत्या. विशेष म्हणजे तिच्या सासूबाई रोज नवनवीन पदार्थाची मागणी करत असत. कधी पनीर, कधी गोड, कधी तळलेले नाश्ते. आणि कोमल प्रेमाने सगळं करतही होती. पण जेव्हा ती काहीतरी बनवायला किचनमध्ये जायची तेव्हा कधी मसाले, कधी तेल, तर कधी एखादी आवश्यक गोष्ट गायब असायची. ती प्रयत्न करत राहायची, पण तिच्या सासूबाई त्याच्यावरून तिला सतत बोल सुनवायच्या. तुझ्या स्वयंपाकघरात तर कधी काही असतंच नाही. एक वेळेचं जेवण नीट मिळणंही कठीण झालंय. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, आज सकाळच्या नाश्त्याला माझ्यासाठी नमकीन शेवया कर. खूप दिवसांनी खाण्याची इच्छा झाली आहे. कोमलने लगेच तयारी सुरू केली. पण जेव्हा ती शेवई शोधायला लागली तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. जी पॅकेट तिने ठराविक ठिकाणी ठेवली होती त्यात फक्त एवढ्याशा म्हणजे एकच व्यक्तीस पुरेल इतक्या शेवया उरल्या होत्या. ती थक्क झाली. हे कसं शक्य आहे? मी तर पूर्ण पॅकेट आणलं होतं आणि ते वापरलंच नव्हतं. कोमल आता खूप गंभीर झाली होती. रोजची वस्तू हरवणं, डबे लवकर रिकामे होणं, सासूबाईची सतत टोचणं बोलणे, आता सगळ्याला कुठेतरी एकमेकाशी संबंध होता. तिने मनाशी ठरवलं, हे सगळं योगायोग नक्कीच नाही. आता याचा शेवट करायचा आहे. सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. कोमलने किचनमध्ये जाऊन फक्त तितकी शेवया शिजवली जितकी त्या उरलेल्या पॅकेटमध्ये होती. तिने ती प्लेट आपल्या सासूबाईसमोर ठेवली. सासूबाई म्हणाल्या,
अरे राजेशलाही नाश्ता दे, कोमलने सौम्यपणे उत्तर दिलं. सासूबाई, सेवई फार नव्हती म्हणून मी राजेशसाठी पराठे बनवत आहे. हे ऐकताच सासूबाईचा पारा चढला. त्या संतापाने म्हणाल्या, तिला काही बनवायला सांगितलं की नेहमी म्हणते की कमी आहे. अरे हे सगळं खाण्याचं सामान जातं तरी कुठं, नेहमी कमीच का पडतंय? राजेश, मला तर वाटतं हे सगळं आपल्या माहेरीच घेऊन जाते किंवा मग मुद्दाम कमी सामान आणते आणि उरलेले पैसे स्वतःच्या खिशात टाकते. सासूच्या अशा आरोपाने कोमलचं मन पुन्हा जळून गेलं. पण अधिक त्रासदायक म्हणजे राजेशने आता तिच्यावर विश्वास ठेवणं सोडून दिलं होतं. तो म्हणाला, आई करू दे हिला जे काही करायचं आहे ते. फक्त याच महिन्याची गोष्ट आहे. पुढच्या महिन्यापासून ही जबाबदारी पुन्हा तूच घे. मला कळून चुकलं. ही जबाबदारी हिच्या आवाक्याबाहेर आहे. राजेशच्या या बोलण्याने कोमलचं मन तुटलं. तिला रडू कोसळायला लागलं नाही, पण ती आतून खचली होती. इतक्या प्रामाणिकपणे काम करूनही कुणीच तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. त्या सगळ्यात तिच्या सासूबाई मात्र मनातल्या मनात खुश होत्या, कारण त्यांची खेळी यशस्वी होत होती. त्या कोमलला घरात निकम्म असामर्थ्य ठरण्यात यशस्वी होत होत्या. 15 दिवस झाले होते आणि आता 20 दिवस जवळ येत होते. याच दरम्यान सासूबाई म्हणाल्या, आज दुपारी पावभाजी बनव, खूप दिवस झाले खाल्ली नाही. कोमलने विचारपूर्वक सांगितलं. सासूबाई, पावभाजीसाठी पाव विकत आणावे लागतील आणि आता महिना संपायला आलाय. माझ्याकडे फारसे पैसे उरले नाहीत. ऐकताच सासूचा चेहरा पुन्हा चढला. पण कोमलच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त निर्धार होता. आता पुरे झालं. जे खरं आहे ते शोधून काढायचं. मला चुकीचं ठरवणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा शेवट करायचा आहे. काही वस्तू मध्येच संपल्या होत्या म्हणून मला पुन्हा आणाव्या लागल्या, कोमलने शांतपणे सांगितलं. हे ऐकून तिच्या सासूबाई एकदम भडकल्या. त्या मोठमोठ्याने ओरडू लागल्या. कोणास ठाऊक घरातलं सगळं राशन जातं तरी कुठं? नक्कीच आपल्या माहेरी घेऊन जाते. जेव्हा काही खायला मागावं तेव्हा म्हणते की राशन संपलं. पुढे रोज तीच डाळ, भात, पोळी बनवून ठेवते. अरे जेव्हा साक्षी राशन आणायची तेव्हा तर आपण महिनाभर भरपूर खायचो. किती वेगवेगळे पदार्थ बनायचो. कधी काही कमी पडलं नव्हतं. हिला त्याचं शहाणपण नाही. ते घरून शिकूनच आली नाही. सासूबाईच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्या इतक्या चिडल्या होत्या की त्याने दुपारचं जेवणसुद्धा नाकारलं. कोमलने मनात विचार केला, माझं काय चुकलं? मी इतकं प्रामाणिकपणे घर चालवते तरी हे आरोप. संध्याकाळी जेव्हा कोमलने सौजन्याने विचारलं, सासूबाई तुमच्यासाठी चहा बनवू का? तेव्हा सासूबाई पुन्हा टोचून बोलल्या, जेवण तर दिलं नाही, आता चहा तरी देणार की नाही? चल चहा कर आणि त्यासोबत पकोडेसुद्धा तळून आण. आणि हो, पुन्हा एकदा राशन संपलंय असं म्हटलं ना तर बघ, खबरदार. कोमल स्तब्ध झाली. तिच्या मनात सतत एकच प्रश्न घोंगावत होता, मी काय चुकवते? का हे सगळं फक्त माझ्यावरच? तिला हे समजत नव्हतं की आपण हे सगळं तिच्या सासूला कसं समजावून सांगावं. तिने पूर्ण महिन्याचं राशन आणलेलं होतं. सगळं नीट मोजून ठेवलं होतं. तरी वस्तू गायब होणं, डबे लवकर रिकामे होणं या गोष्टी अनावकालीन होत्या. आता कोमलला समजलं होतं की हिच्या समस्येचं उत्तर तिच्या हातातच आहे. तिला सगळं स्वतःच शोधावं लागणार होतं. हे कुणीतरी मुद्दाम करतंय, कुणी वस्तू घेऊन जाते का, हे सगळं उघड होणं आवश्यक होतं. कोमल किचनमध्ये गेली आणि पकोड्यासाठी झटपट बटाटे कांदे चिरायला लागली. तिने कढई ठेवली आणि तेलाचा डबा उघडला, पण तो पूर्णपणे रिकामा होता. हे पाहून ती सुन्न झाली. हे कसं शक्य आहे? फक्त 3 दिवसापूर्वीच तर मी पूर्ण डबा भरला होता आणि कालसुद्धा त्यात बरंचसं तेल होतं. आता हे सगळं तेल गेलं कुठं? कोमलचा मेंदू प्रश्नांनी भरून गेला. ती घाबरली. सासूबाईंना सांगू तरी काय? त्या तर आधीच माझ्यावर आरोप करतात की मी सामान लपवते. आता तेल नाही म्हणाले तर माझ्यावर ओरडतील. कोमलने शांतपणे स्वतःच्या अलमारीत जाऊन पैसे शोधले. थोडेफार पैसे मिळाले. तेवढे तेल आणायला पुरेसे होते. ती लपून लपून बाहेर गेली. छोटं बाटलं तेलाचं आणलं आणि पुन्हा किचनमध्ये परत आली. पकोडे बनवले आणि सासूबाईंना चहासोबत दिले. सासूला पकोडे खूप आवडले, पण कोमलच्या मनात मात्र एकच विचाराचं काहूर उठलेलं होतं. 3 दिवसात न पकोडे तळले ना काही मोठं तळलेलं जेवण केलं, मग हे संपूर्ण तेल गेलं तरी कुठं? काहीतरी नक्कीच गडबड आहे, ती मनातल्या मनात म्हणायची. माझी चूक नाही आहे हे मला माहीत आहे,
पण जर मी हे सिद्ध करू शकले नाही तर राजेशचं माझ्यावरचा विश्वासही हरवेल. मी हसत हसत सहन करत राहिले तर हे कधीच थांबणार नाही. आता वेळ आली आहे हे नेमकं काय चाललंय ते शोधून काढायची. त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण कोमलच्या डोळ्यात झोप नव्हती. ती अंधारात एकटक छताकडे पाहत विचार करत होती. हे रोजच्या रोज हरवतंय आणि नक्की कोणीतरी मुद्दाम करतंय, पण कोण आणि कधी? उद्यापासून मी सगळं लक्षात ठेवेन. एक एक गोष्ट, एक एक हालचाल. त्यावेळी मी सत्य उघड केल्याशिवाय थांबणार नाही. विचार करत कोमलच्या मनात काहीतरी चमकलं. एकदम ती उठली आणि शांतपणे किचनमध्ये गेली. तिने सगळीकडे नजर फिरवली. कुणीच नव्हतं. मग तिने हळूच काहीतरी तपासलं, काहीतरी पाहिलं आणि न बोलता परत आपल्या खोलीत आली. शांतपणे झोपेत शिरली, पण तिच्या मनात विचारांचे वादळ तसंच होतं. आता महिन्याचे फक्त 10 दिवस उरले होते. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोमलकडे ही शेवटची संधी होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा नेहमीसारखा दिनक्रम सुरू झाला. सकाळी उठून कामं, स्वयंपाक, सासूबाईचे ताठर शब्द, टोमणे, आरोप आणि कोमलचा संयम. पण यावेळी कोमल आतून पूर्णपणे सज्ज होती. प्रत्येक हालचालीकडे तिचं बारीक लक्ष होतं. या शेवटच्या 10 दिवसात घरात अनेक घटना घडल्या. काही गोष्टी तर अशा होत्या की जर कोमलने मौन न पाळलं असतं तर घरात मोठं भांडण होणं निश्चित होतं. पण कोमलने स्वतःला सावरलं. मनात खूप काही असूनही ती शांत राहिली. राजेशलाही आता वाटू लागलं होतं की कोमलकडून ही जबाबदारी निभावली जाणार नाही. त्याने थेट म्हणून टाकलं, कोमल, यावेळी मी तुझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही. मी पाहून घेतलंय, हे सगळं तुझ्यापासून होणारच नाही. राजेशच्या शब्दांनी कोमलचं मन हादरलं, पण तरीही तिने डोळ्यात अश्रू न आणता केवळ एवढंच उत्तर दिलं, अजून महिना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत थांबा, मग निर्णय घ्या. ती आता निर्धाराने पुढे जात होती, कारण तिला माहीत होतं ती निर्दोष आहे आणि सत्य जरी उशिरा उघड पडलं तरी त्याचं ते सगळ्यांच्या डोळ्यावरून अंधार काढून टाकेल. कोमलचं उत्तर ऐकून तिच्या सासूबाई तिला विचित्र नजरेने पाहू लागल्या. तिच्या डोळ्यात आश्चर्य, शंका आणि थोडी भीतीसुद्धा होती. ती काय बोलते? इतकी खात्री कुठून येते हिला? दिवसभरात अनेकदा सासूबाईंनी तिला टोमणे मारले. हिला मालकीण व्हायची हौस आहे. महिना संपला की सगळं समजेल. त्या कोमलने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, सासूबाई, मला कुणालाही काही सांगायची गरज नाही. माझं काम स्वतःच बोलेल. हे ऐकून सासूबाई एकटक तिच्याकडे पाहू लागल्या. त्या शब्दांचा अर्थ लपवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण कोमलच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वासाचा तो गोंधळलेला होता. महिन्याचा शेवटचा दिवस आला होता. त्या दिवशी राजेशने थेट स्पष्ट केलं, कोमल, मला सांगायची गरजही नाही, पण हे काम तुझ्याकडून झालंही नाही. हे सगळं साक्षी किती चांगल्या रीतीने करायची. आता हे काम पुन्हा आईलाच करू दे. पण यावेळी कोमलची मान झुकलेली नव्हती. ती सरळ डोळ्यात डोळे घालून म्हणाली, राजेश, काही वेळा गोष्टी दिसत नाहीत, त्या शोधाव्या लागतात आणि जर डोळे उघडे ठेवले तर सत्य स्वतःसमोर येतं. ती तिथून उठली. तिथून ती थेट किचनमध्ये गेली आणि थोड्याच वेळात हसत हसत परत आली. तिच्या हातात एक छोटा CCTV कॅमेरा होता, जो तिच्या किचनमध्ये त्या रात्री लावलेला होता. ज्या रात्री ती झोपण्याआधी परत किचनमध्ये गेली होती. हे आहे माझं उत्तर. आता फक्त तुम्हालाच पाहायचं आहे. कोमलचं शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं उत्तर ऐकून तिच्या सासूबाई अजूनच चिडल्या. त्या रागाने म्हणाल्या, काय दाखवायची तुला? मोठमोठ्या बाता करून तू स्वतःला योग्य ठरवणार का? तुला हे काम जमत नाही हे कबूल करण्यात तुझा अहंकार दुखावतोय. हाच त्रास होतोय ना तुला? पण कोमल आता पूर्वीची कोमल नव्हती. तिने नजर खाली न करता थेट उत्तर दिलं, सासूबाई, आज मी राजेशला काहीतरी असं दाखवणार आहे की त्यानंतर तुम्हाला स्वतःचं सत्य कबूल करणं भाग पडेल आणि त्या क्षणी तुमचाच अहंकार चुरडला जाईल. सासूबाई तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत थांबल्या. कोमलने हातातला फोन घेतला आणि त्यामध्ये एक CCTV फुटेज चालू केलं. तो फोन तिने थेट राजेशसमोर ठेवला. व्हिडिओ सुरू झाला. पहिल्या व्हिडिओत राजेशने स्पष्टपणे पाहिलं, त्याच्या आई म्हणजे स्वतःच्या आईने रात्री सर्व झोपल्यानंतर किचनमध्ये जाऊन एक डब्यातून हळूच डाळ काढून पिशवीत भरली. मग दुसऱ्या डब्यातून साखर, नंतर तेल आणि असंच बारीक सामान एक करून गोळा केलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर दृश्य आणखीच धक्कादायक होतं. सासूबाईंनी कोमलने 2 दिवसापूर्वी आणलेलं
कॉफीचं पॅकेट अगदी लपून छपून उचललं आणि आपल्या ब्लाऊज खाली ठेवून तसंच चालून गेल्या. राजेश स्तब्ध होता. त्याच्याच डोळ्यासमोर सगळं स्पष्ट दिसत होतं. कोमलने काहीही न बोलता फक्त सत्य दाखवून दिलं होतं. त्याचवेळी सासूबाईचा चेहरा उतरला. त्यांच्या डोळ्यात भीती आणि अपराधीपणाचं मिश्रण होतं. त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. कोमलने केवळ एवढंच म्हटलं, मी काही बोलले नाही सासूबाई. माझं कामच माझं उत्तर ठरवलं आहे. राजेश अजूनही धक्का खाल्ल्यासारखा शांत बसलेला होता. कोमलने एकामागून एक अशा अनेक CCTV फुटेज व्हिडिओ दाखवले, ज्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की त्याची आई आणि बहीण म्हणजे साक्षी व कोमलची सासू स्वयंपाकघरातून मुद्दाम तेल, साखर, डाळ, चहा, कॉफी वगैरे चोरून आपल्या खोलीत नेत होती. एक व्हिडिओमध्ये तर ती पूर्ण तेलाचा डबा उचलून सावधपणे आपल्या खोलीत नेत होती. राजेशच्या डोळ्यासमोर सत्य उघडं होतं. त्याच्याजवळ आता कुठलं स्पष्टीकरण शिल्लक नव्हतं. पलंगावर बसलेल्या सासूबाई आता चोर नजरेने मुलाकडे बघत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणा होता. त्या काही बोलत नव्हत्या. फक्त पायाने जमिनीवर ओढणीसारखं कुरवाळत बसल्या होत्या. त्यांचं मौन सर्व काही सांगून जात होतं. पण कोमल तिथेच थांबली नाही. ती म्हणाली, राजेश, एक गोष्ट अजून ऐक. आता तिने फोनमधून एक ऑडिओ क्लिप सुरू केली. फोनचा स्पीकर चालू होता आणि त्यात कोमलच्या सासूबाई साक्षीशी बोलत होत्या. त्या म्हणत होत्या, बेटा, तुझ्या जाण्यानंतर तर मी माझ्याच घरात परकी झाली आहे, पण मी माझा हक्क परत मिळवणारच. मी तुझं ऐकूनच तसंच करत आहे. तू म्हणालीस तसंच मी कोमलला अडचणीत आणत आहे. हिला घरात जास्त दिवस मालकीण म्हणून टिकायचं नाही आहे. ते ऐकून राजेशच्या चेहऱ्यावरचं सगळं रक्त निघून गेलं. त्याला आता सगळं स्पष्ट कळालं होतं. कोमलची अवस्था, तिचा त्रास, घरातलं वातावरण आणि त्याच्या आईने साक्षीच्या सांगण्यावरून मुद्दाम हे सगळं केलं होतं. कोमल शांतपणे म्हणाली, मी काही बोलले नाही. राजेश सगळं फक्त दाखवलं. आता निर्णय तुझा. राजेश आता पूर्णपणे गोंधळात होता. पण ते सत्य त्याच्यासमोर उघडं होतं आणि ते नाकारण्याची आता कुठलीही जागा नव्हती. कोमलच्या फोनमध्ये असलेली ती ऑडिओ क्लिप वाजत होती आणि त्यात सगळं स्पष्ट ऐकू येत होतं. पहिला महिना तर राजेशने तिला माफ केलं, पण त्यावेळी तो तिचं काही ऐकणार नाही. आणि राशनची जबाबदारी मला मिळालीच पाहिजे. मी या घराची मोठी आहे. मला अशी जिंकू शकते. ही मला कशी जिंकू शकते? कालच तर मी तेलाचा डबा पुन्हा रिकामा केला होता. दुसऱ्यांदा घेऊन आली होती. हिला कुठे समजणार आहे की सामान कुठं जाते? रात्रभर गाढ झोपलेली असते ही. हा आवाज कोमलच्या सासूचा होता. राजेश त्या क्षणी स्तब्ध झाला. त्याचा चेहरा फाटलेला होता. डोळे विस्फारलेले गेले होते आणि तोंड उघडंच राहिलं होतं. त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या स्वतःच्या आईने एवढं मोठं नाटक रचलं होतं आणि त्याच्यासमोर सतत बिचारी वाटणारी कोमल खऱ्या अर्थाने निर्दोष होती. त्या एका क्षणात राजेशच्या डोळ्यापुढून गेल्या अनेक आठवड्याची प्रत्येक घटना धावत गेली. सासूचे कोमलवरचे आरोप, तिरस्कार, टोमणे, कोमलचा गळून पडलेला चेहरा आणि तरीही तिचा शांत संयम. राजेशने गुपचूप फोन बाजूला ठेवला. त्याने हळूच कोमलकडे पाहिलं. ती अजूनही शांत होती, पण तिच्या डोळ्यातून सत्याच्या विजयाचे तेज स्पष्ट दिसत होतं. आता निर्णयाचा क्षण आला होता, कारण सत्य नुसतं समजून चालत नाही, त्याच्या आधारे न्याय द्यावा लागतो. कोमलचा आवाज थरथरत होता, पण त्यातली दृढता स्पष्ट जाणवत होती. तिच्या सासूबाईसमोर बसल्या होत्या, अपराधी नजरेनं जमिनीवर नजर रोखून. त्या काहीही बोलू शकत नव्हत्या, कारण त्यांचं सत्य आता पूर्णपणे उघडं पडलं होतं. कोमलने शांतपणे आणि भावुकतेने सांगितलं, सासूबाई, मला हे सगळं करून तुम्हाला कमी दाखवायचं नव्हतं, पण माझी मजबुरी होती. माझ्यावर आरोप लावला गेला की मी घरचं राशन माझ्या माहेरी घेऊन जाते. माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही. मला माझ्या कुटुंबाची इज्जत वाचवायची होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येण्याच्या सीमारेषेवरच होते, पण ती बोलत राहिली. मला हे माहीतच नव्हतं की हे सगळं तुम्ही करत आहात. एक रात्री मी उठले तेव्हा स्वयंपाकघरातून आवाज येत होता आणि मी तिथं जाऊन तुम्हाला डबा रिकामा करताना पाहिलं. त्या दिवसापासून मी रात्री नजर ठेवायला लागले आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मी राशन घेऊन घराची मालकीण व्हायचं स्वप्न कधीच पाहिलं नव्हतं. मला फक्त एक चांगली गृहिणी बनायचं होतं. राजेशला दाखवायचं होतं की मी सुगरण आणि जबाबदार आहे, की मी त्याचं घर नीट सांभाळू शकते. या शब्दामागे काहीही दाखवायचं नव्हतं मला. फक्त एक पत्नीचा, एक सासूबाईचा आणि एक स्त्रीचा सत्य आणि सन्मानासाठीचा संघर्ष होता.
घरात काही क्षणासाठी एक गडद शांतता पसरली. सासूबाईच्या चेहऱ्यावर लाज, अपराधीपणा आणि किंचित पश्चाताप दिसत होता आणि राजेश अजूनही शांत होता. आता त्याच्या डोळ्यात पश्चातापाच्या भावना घेऊन कोमलकडे पाहत होता. कोमलने जेव्हा अत्यंत नम्रतेने पण ठामपणे म्हटलं, जर माझ्याच घरात हक्क दाखवणं चुकीचं ठरलं असेल तर मी तुमची माफी मागते. आणि जर माझ्या वागणुकीमुळे तुमच्या आत्मसन्मानाला जरी थोडीशी ठेस लागली असेल तरी मला माफ करा. तेव्हा संपूर्ण खोलीत एक गहिवरलेली शांतता पसरली होती. ती एवढं बोलून शांत झाली. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर एक वेगळीच गरिमा होती. तेवढ्यात राजेशने, जे आत्तापर्यंत गप्प होता, आपल्या आईकडे पाहून कठोर व दुखावलेल्या स्वरात म्हटला, आई, मला कधीच वाटलं नव्हतं की तू कोमलला नीच दाखवण्यासाठी इतक्या टोकाला जाशील. एकतर तू आपल्याच घरी चोरी केली आणि वर त्याचा आरोप तिच्यावर आणि तिच्या माहेरच्या लोकांवर टाकलात. हा घर तिचाही आहे आणि ह्या घरावर तिचा तेवढाच हक्क आहे जितका आपला. आणि हे सगळं तू फक्त राशनची जबाबदारी तिच्याकडून घेण्यासाठी केलं. मला लाज वाटते आई तुझ्या अशा विचारांवर. राजेशचे शब्द आईच्या काळजात घर करत होते. त्याची नजर आता जमिनीवर खेळली होती आणि शेवटी त्याचं मन थरथरलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या ओक्साबोक्शी रडत म्हणाल्या, बेटा, आता मला माझी चूक कळते. मी खूप मोठी चूक केली. साक्षी नेहमी फोनवर सांगायची, आई, हे घर तुझं आहे. हे घर तुझं आहे आणि ही वहिनी तर महाराणी बनण्याचं स्वप्न बघते. मी साक्षीच्या बोलण्यात अंधारात गेले आणि त्या रागातून मी काय काय केलं ते कळलंच नाही. कोमल त्या क्षणी काहीच बोलली नाही. तिने फक्त ओढणीने आपले डोळे पुसले. पण तिच्या शांततेचा एक विजय होता आणि राजेशच्या मनात त्या क्षणी तिच्याबद्दलचे आदर, प्रेम आणि पश्चाताप भाव निर्माण झालं होतं. त्याला शब्दच नव्हते. त्या क्षणी कोमलला स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आधीच साठवून ठेवलेले अश्रू आता साक्षात ओघळू लागले होते. तिच्या कानातून सासूच्या त्या शब्दांचा प्रत्येक शब्द खोलवर झिरपत होता. तू माझी सून नाहीस, आजपासून माझी लेक आहे. साक्षीच्या जागी माझ्या इतक्या सगळ्या चुकांनंतरही तूच माझी माफी मागत आहे. ही तुझी मोठेपणाची खूण आहे आणि मला लाज वाटते की माझी मुलगी साक्षी, जी माझ्या पोटातून जन्मली, तिने मला अंधारात ठेवून माझ्याच घरी विष पेरलं. मी तिच्या जळणं, तिच्या स्पर्धा, तिच्या अहंकाराचा बळी झाले आणि तू सून असूनही त्या सगळ्या अन्यायाचं उत्तर संयमाने दिलं. तू जिंकलीस कोमल, पण जिंकणं म्हणजे काय असतं हे आज कळलं. इतकं बोलून त्या दोन्ही हात पसरून म्हणाल्या, कोमल बेटा, मला माफ कर. ये, मला घट्ट मिठी मार. आजपासून तू केवळ घरची सुगरण सून नाहीस तर माझी लेक आहे. कोमलच्या पायाजवळ गुडघे टेकलेले होते, पण ती अश्रूंना आवर घालू शकली नाही. ती हळूच उठून गेली आणि सासूच्या उघड्या बाहूंमध्ये स्वतःला झोकून दिलं. घरभर शांततेचा एक पवित्र गडद क्षण भरून राहिला होता, जिथे एक सासूने आपला अहंकार खाली ठेवून स्वीकार केला होता आणि एक सुनेने आपल्या सहनशक्तीच्या जोरावर घर जिंकून घेतलं होतं. आता कोमलसाठी हे फक्त घर नव्हतं, हे तिचं घरपण बनलं होतं. हीच खरी विजयगाथा होती एक सुनेची, जिने सहनशीलतेने, प्रेमानं आणि संयमाने आपला हक्क जिंकला होता. मोलाच्या शब्दाशिवाय कोमलच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण त्या अश्रूंमध्ये वेदनेपेक्षा जास्त समर्पण, माफ करण्याची ताकद आणि मन जिंकून मिळालेलं घरपण दिसत होतं. सासूबाईंनी जेव्हा हात पसरले आणि प्रेमाने म्हणाल्या, कोमल बेटा, तू मला माफ कर. आजपासून तू माझीच मुलगी आहेस. साक्षीची जागा आता तुझी आहे. त्या कोमलचं काळीज भरून आलं. ती हळूच पुढे सरकली, आपल्या सासूच्या पायावर प्रेमानं स्पर्श केला आणि मग त्याच्या उघड्या हातामध्ये स्वतःला विसावलं. सासूच्या गळ्यात घट्ट मिठी मारून तिच्या कुशीत डोकं ठेवून ती रडत होती, पण त्या अश्रूंमध्ये आता वेदना नव्हे तर एक हक्काच्या जागेचं समाधान होतं. सासूने तिच्या डोक्यावरून माया करत मिठी घट्ट केली. त्या दोघींमध्ये आता केवळ सासू-सुनेचं नातं उरलं नव्हतं, ते एक आई मुलीचं पवित्र आणि परिपूर्ण नातं बनलं होतं. आणि त्या क्षणी कोमलने आपलं घर नाही, आपली आई जिंकली. शेवटी जिंकणं म्हणजे नेहमी कोणाला हरवणं नसतं, तर मन जिंकून आपलं घरपण मिळवणं असतं. अशी कोमलसारखी सुनेबाई कोणत्याही घराला एक नवजीवन देऊ शकते, जर तिच्या सहनशक्तीला, प्रेमाला आणि खरेपणाला समजून घेतलं तर. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर काही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.